सो हॅलो एव्हरीवन, तुम्ही बघितलंच आम्ही बाहेर आलोत, ते पण दुपारच्या टायमात. आणि एवढी गरमी आहे ना की काही सुचत नाही आहे. युजली बाहेर जेव्हा पण मी निघते तेव्हा काहीतरी असं छान कम्फर्टेबल घालते, पण आज सुद्धा मी घातले कम्फर्टेबल, पण ट्रेडिशनल घातले, थोडंसं वेगळं लुक म्हणून. अँड जस्ट लुक एट नाईस, शी इज लुकिंग सो क्यूट. आणि आमच्याबरोबर आहे वंश. वंश से हाय. सनी. सो आम्हाला थोडंसं काम होतं म्हणून आम्ही बाहेर आलो, कारण आज सनीला सुट्टी आहे. आणि सुट्टी असल्यामुळे बाकीची सगळी कामं करता येत आहेत, कारण जसं तुम्हाला माहिती आहे तर ऑलमोस्ट सगळं काही उघडलं आहे. पण प्रत्येकाचा टाईम आहे की ह्या टायमाला हे उघडतं वगैरे वगैरे. त्यामुळे मग आम्ही सकाळचं माझं सगळं वाइंडअप कामं वगैरे करून, लंच वगैरे करून आम्ही आता निघालोत आणि थोडंसं कामं करणार आहोत आमचे कम्प्लीट. अँड देन आम्ही जाणार आहोत फार्म हाऊसला. सो तुम्ही तर असणारच आहात आमच्या बरोबर. सो स्टे ट्यून फॉर पुढची मजा. नायसाची मस्त झोप झाली आहे इथे येईपर्यंत. आणि आम्ही आमच्या फार्म हाऊसला नाही पोचलोत, आम्ही त्याच्या आधी आलो आहोत. इथे एक टेम्पल आहे, ते तुम्हाला आम्हाला दाखवायचं आहे. खूप सुंदर आहे, राधाकृष्णाचं आहे. राधाकृष्णाचं टेम्पल आहे, खूपच छान आहे. आणि पण आमच्या इथे बिलकुल सुद्धा पाऊस पडत नव्हता, एवढं ऊन होतं. आणि इकडे खूप सारा पाऊस पडतो. आमच्या बरोबर आहे आई, स्वीटीचं आणि वंश. आणि वंशला पण सगळं नायसा. सो बेसिकली नायसाला जेव्हापासून समजायला लागले, आय गेस हा तिचा फर्स्ट विजिट आहे टेम्पलमध्ये. आणि म्हणून ती कन्फ्यूज आहे, तिला कळतच नाही. हां गणपती बाप्पा कुठे? कुठे गणपती बाप्पा? खेचायला नको.
दादा काय करते? हे मसाज का दादाचा चंपी चंपी. लाईट्स नाईस हा. ट्राय करते ना गुडघ्यांवर. कुठे चालेल उभं राहायचंय तुला. अरे बापरे बापरे. बाप्पा बाप्पा जय जय कर. बाप्पा जय जय. खूप भारी आहे एकदम वातावरण. ऊन पावसाचा खेळ चालू आहे. And we are just waiting for the rainbow. And as nice आणि पण perfect clothes घातलेत. As people can see. See rainbow, clouds. है ना? आणि देवळात येऊन खूप छान वाटलं. एकदम प्रसन्न वाटलं. वातावरण एकदम मस्त थंडगार आणि त्यात देवाचे दर्शन. खूप प्रसन्न वाटतंय. आई कसं वाटतंय? प्रसन्न वाटतं. खूप दिवसांनी बाहेर पडलोय आणि आज दर्शन झालंय त्यामुळे छान वाटते. मस्त. आणि इथे कोणी नाही आहे जसं तुम्ही बघू शकता. दॅट्स वाय वी आर विदाउट अवर मास्क. आम्ही आमचं मास्क ऑफकोर्स कॅरी करतो. सॅनिटायझरसुद्धा आहे. बट जसं तुम्ही बघितलं फक्त आम्हीच होतो म्हणून मास्क नव्हता घातला. येस आता आम्ही चाललो आहोत फार्म हाऊसवर. लेट्स गो. ऐसा अँड दिस ब्युटिफुल व्यू ॲज युजल. किती मस्त वाटतंय. सकाळपासून तर आम्हाला असं वाटत होतं की बिलकुलसुद्धा पाऊस पडणार नाही. हेच एक डिसॲडव्हान्टेज आहे वेन वी स्टे इन सिटी. तिथे आपल्याला फक्त धूळ, आवाज, नॉईज पोल्युशन हेच सगळं काही ऐकू येतं. बट गावा साईडला आल्यावर दिस इज द बेस्ट पार्ट. आणि सनी बघा पिकनिकला आलाय. एन्जॉईंग हिज टाइम. कसं वाटतंय? ॲज युजल एकदम रिलॅक्स. जास्त आयुष्यात टेन्शन नाही घ्यायचं. आय नो. तुमचं काम करायचं मस्त आणि जेव्हा रिलॅक्सेशनची गरज असते तेव्हा रिलॅक्स करायचं. आयुष्यात नुसतं पैशांच्या पाठी धावत राहिला तर तुम्हाला कधीच हे सुख नाही मिळणार. खरंच. आणि तुम्ही पुढची वाट बघत असाल तर ते तुम्हाला ते कधीच नाही मिळणार आयुष्यात. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायचा, रिलॅक्स व्हायचं आणि एन्जॉय करायचं. सो हे आत्ता तो जे पण बोलला ते बरोबर आहे. आम्ही दोघंही ह्या गोष्टीमध्ये बिलीव्ह करतो की जस्ट लिव्ह इन दॅट मोमेंट, एन्जॉय दॅट मोमेंट.
उद्या काय होणार आहे नाही माहिती. आणि हे मी नेहमी कधी ना खूपदा तुम्हाला सांगितलं आहे, व्लॉग्स थ्रू खूपदा सांगितलं आहे. रादर मला 1-2 जणांनी विचारलं सुद्धा आहे की तुम्ही एवढे खुश राहतात, एवढं छान राहतात, आम्हाला पण सांगा, काही टिप्स द्या. या टिप्स देण्यासारखं काही नाही आहे. तेच मी परत बोलेल, जस्ट लिव्ह द मोमेंट. तुम्ही जिथे आहात जस्ट बी इन दॅट प्रेझेंट. उद्याचा विचार करत राहाल आणि जे झालं त्याच्याबद्दल विचार करत राहाल, रिग्रेट करत राहाल, तर मग ते कधीच तुम्हाला ती हॅपीनेस नाही मिळणार आहे. आम्हाला जो मोमेंट मिळतो आम्ही त्याला फक्त असं एक अपॉर्च्युनिटी पाहिजे आम्हाला की अरे हा मिळाला मोमेंट अँड जस्ट लिव्ह दॅट मोमेंट, दॅट्स इट. आणि हेच आम्ही नायसाला सुद्धा शिकवणार आहोत की आहे ऑफकोर्स आयुष्यात असं काही नाही, असं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला विचार करायलाच पाहिजे. मी असं नाही म्हणते की नाही करायला पाहिजे, पण ह्या पण एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपल्याला जगायला पाहिजे, है ना. येस, बाबांची परी मस्त एन्जॉय करते. छान छान आहे, मस्त मस्त वाटतं. ओजू मोजू कोंजू अरे छान छान आहे. कोणी शिकवलं? आणि ह्या कम्स अवर मॉडेल. सो हे आहेत आमच्या फार्मच्या भाज्या, फ्रेश. आम्ही चाललो एक छोट्याशा वॉकवर. जस्ट लुक ॲट दिस डॉग. हे चावतो का रे? हे पण नको ना त्याला, घे, मला भीती वाटते. आय जस्ट हेट डॉग्स. मला रेदर कोणतेच पेट्स आवडत नाही. हम सेफ असेल तर जा, नको नको जाऊ. अरे इथे ओपन होतं त्या दिवशी, इथे कुठेतरी. इधर नीचे जाने के लिए कैसा लंबा है क्या? हे नाही बाबा, मी नाही. अगर सेफ है नो ना. अगर काय नाही आहे लवकर वंश. Are you serious? Oh God, कुठून घेऊन चालली आहे ही मला. या इट्स रिअली सेफ, पण खूप भीती वाटते असं झाडाबिडांमधनं जायला. फायनली आय रिच्ड. ते बघा एक्साइटमेंटचे 2 मूर्ती. लोक ना सिरियसली सी हाऊ पीपल आर थ्रोइंग. हा मम्माचा हात पकड. सो लास्ट टाइम आम्ही आलेलो तर खूपच ह्याची स्पीड खूप जोरात होती. होम फॉर स्मॉल क्रॅब्स. Small crab. हा सी स्मॉल क्रॅब्सच आहेत. मोठे. And once she's all set to go. आणि त्याची एक्साइटेड मम्मा. हळू. So finally the day ends with वडापाव. आणि वडापाव तो पण बाहेरचा आफ्टर अ लॉंग टाईम. आय नो आम्ही त्याला किती गरम केलं आहे बिफोर हॅव्हिंग इट. आणलं ते ऑलरेडी गरम आहे, पण तरी सुद्धा मी त्याला मायक्रोमध्ये गरम केलंय. पावासकट गरम केलंय. कुठेच टेन्शनच नको म्हणून पावासकट गरम केलंय. आफ्टर ऑलमोस्ट 5 months बाहेरचा Yes. वडापाव खातो. बाहेरचा वडापाव. सो ॲज यू पीपल नो, वडापाव इज लाईक
आपलं इंडियन बर्गर. कितीही तुम्ही कोणत्या मॅकडॉनल्डचा बर्गर खा की कोणता पण बर्गर खा, आपलं इंडियन बर्गर हा आपली म्हणजे ऑल टाईम फेवरेट असतो. आणि नायसा आहे जी जोरजोरात ओरडते. नायसा नायसा शी बघा आमची क्यूटची क्यूटची नायसा. नायसा हे मॅच बॉक्स नाही घ्यायचा. नो 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 नो. कोणी सांगितलं घ्यायला? तिचं ऑल टाईम फेवरेट टॉय. सो ह्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ लव. बाय बाय.